हाय युट्यूबवासी, ब्लॉगर तेजूच्या या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन स्वागत। सकाळीच वाड्यामध्ये जाऊन ताजं फ्रेश शेण घेऊन आले। आपल्या ही जी नाळीची रोपं लावले त्याला भोवतीचे जे भोवन आहे ते करायला। तसं आधी याचं केलंच होतं, पण अचानक जो पाऊस लागला काही दिवसांपूर्वी त्याने सगळ्याची पुन्हा वाट लावली। नाही बघा हे कसं खराब झालं सगळं। तर आता आपल्याला परत ते करायचंय। जेवढी इथे नाळीची रोपं आहे त्या सगळ्या रोपांना आपल्याला हे शेणाचं भोवन करण्यासाठी मी बादलीमध्ये पाणी घेतलं, त्या पाण्यामध्ये शेण टाकते आणि हे पाण्यामध्ये शेण मिक्स करून त्याचा जो शेणकोळा होईल त्या शेणकोळ्यापासून आपल्याला नाळीसाठी भोवन तयार करायचंय। हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि मग आपल्याला नाळीच्या बाजूने लावायचंय, जेणेकरून आपण जे नंतर त्याच्यामध्ये पाणी सोडतो ना ते पाणी नीट नाळीच्या मुळांपर्यंतच राहतं, ते आजूबाजूला कुठे निघून जात नाही। ये बाळा ये ये। आणि तुम्ही गावाला आल्यावर गावच्या ब्लॉग मध्ये किंवा व्हिडिओ मध्ये पाहिलं असेल, माझा भाचा काय मागे मागे असतो। हो हम्मा ये इकडे ये। बॉल कुठे आहे तुझा? बॉल कुठे आहे? हा बघ बॉल, हा बघ बॉल। आणि हे आता मिक्स करून झालं, आपल्याला नाळीच्या मुदांमध्ये घालायचे। हे बघा कसं फक्त मिक्स केलंय। चला आता हे जे बनवलेलं आपण शेणकोळा आहे तो एक लाईनच मी घालायला घेते इकडे या बाजूने घेते घालायला। आणि संध्याकाळी आपण रोज इथला पालापाचोळा साफ करतो। संध्याकाळी प्रत्येक आपल्याला गावामध्ये माहिती आहे की अंगण साफ केलं जातं। आणि याला आधी एक दोन वेळा शेणकोळा लावला होता, त्यामुळे हा थोडा नीट आहे। आणि पाऊस जो मध्ये पडला ना तरी सगळा तो निघून गेला। गावाला तर माहिती आहे अवकाळी पाऊस केव्हाही येतो, त्याच्यामुळेच हे सगळं पुन्हा करायला लागते। आणि जेव्हा हे व्यवस्थित सुकेल ना तेव्हा ते छान असं मातीला घट्ट धरून ठेवतं। छोटा कार्टून आलाय मदतीला, गुंडू गुड्डू। थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी ऍड करते, कारण तो खाली जो उरलेला तो जास्त घट्ट वाटतोय मला।
त्याच्यामुळे थोडस पाणी ऍड करते. आपण अधूनमधून त्याच्यावरती लावत असतो, शेणखोळा मारत असतो, त्याच्यामुळे जास्त घट्टही करून नाही चालत. आणि हे आता जे मी शेणखोळा मारते तो सुकल्यावरती संध्याकाळी किती छान दिसतो ना, तो पण मी तुम्हाला याच व्हिडिओ मधून दाखवणार आहे की तो सुकल्यावरती किती छान आणि मातीला किती छान धरून ठेवतो. तुम्हाला बोलले हे जे आपण त्याच्यावरती सारवण टाकलंय भवनावरती, ते सुकल्यानंतर तुम्हाला दाखवते, संध्याकाळी दाखवते बोलले होते. पण हे बघा तासाभरानंच एवढं छान सुकले ना की आता ते किती छान दिसते बघा ना. याच्यामध्ये जेव्हा आम्ही पाणी घालणार, उन्हाच्या टायमिंगला पाणी नाही घालत, सकाळी किंवा संध्याकाळीच मम्मी पाणी सोडते झाडांमध्ये. तर बघा आता सुकल्यावरती ते किती छान दिसतंय. आणि आता याने मातीला पण असं छान घट्ट धरून ठेवलंय ना की जेव्हा ह्याच्यामध्ये आपण पाणी ओतू ना तर ते व्यवस्थित त्या नाळीच्या मुळांपर्यंत पाणी जाणार. पाहिलेत ना कसं होतं आमचं नाळीचं भोवन. आणि तुम्ही तुमच्या गावामध्ये तुमच्या घरी अशा प्रकारचे भोवन केलंच असेल, कारण झाडाच्या भोवती पाणी नीट साचून जाण्यासाठी आपण हे सगळं करतोच. मग तुम्ही असं केले का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आपण भेटूत एका नवीन व्हिडिओ मध्ये, एका नवीन लोकेशन मध्ये. थँक्यू.